पाँच लगा दो, बाकी का ये फल के अंदर रख दो। आता गाव आहे ना सर्वांनी हात जोडा। जगातील 3 महारत्न आहेत, बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न। गुलाब का फूल डालो, फूल वही वही बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न 3 रत्नांचं दर्शन घेऊन पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत। भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा भगवारहं सम्मा संबुद्धो विद्या शरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुतरो पुरुष धम्म सारथि सत्ता देव मनुष्यनं बुद्धो भगवति तो भगवता धम्मो संटिटिको वकालिको एहिपासिको उपनायको पश्चातं वेदितव्यो विनुहीति आमि सुपतिपन्नो भगवतो सावक संगो उजुपतिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपतिपन्नो भगवतो सावक संगो सामीसिपतिपन्नो भगवतो सावक संगो यदिदं चत्तारि पुरुष युगानि अथ पुरुष पुगल एषा भगवतो सावक संगो आहुनीय पाहुनीय दक्षिणीय अंजलि करणीय अनुतरं पुण्यं खेतं लोकासाति। मान सन्मान पूर्वक बुद्ध धम्म संघ अशा 3 रत्नांना आमंत्रित करून आपल्या घराच्या गृहप्रवेश विधी निमित्त या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन केलं होतं। या ठिकाणी सुंदररित्या कीर्तन पाठाचं या ठिकाणी संपन्न झालं आहे। मानवी जीवन जगत असताना अनेक लोक म्हणतात की काका मामा दादा आमच्या घरी वास्तू शांतीला यायला विसरू नका, असं काय लिहितात पत्रिकेत की वास्तू शांतीला यायला विसरू नका। पण प्रेरणा हो की अनेक लोक अशा प्रकारची पत्रिका लिहितात आणि घराच्या बीचोबीच होम पेटवतात। होम म्हणजे की पिंपळाचे असतील किंवा उंबराचे काड्या असतील, वडाच्या असतील, आपट्याच्या असतील, अशा काड्या जाळतात, चंदनाच्या काड्या वगैरे। आणि मग त्या ठिकाणी काय करतात, होम पेटवून बीचोबीच होम पेटवल्यानंतर मग कार्यक्रम झाला का 3 बोटं धरतात। असे किती असे 3 बोटं धरून ज्वारी टाकतात, ओम भट स्वाहा म्हणतात, पुन्हा तीळ टाकतात, ओम भट स्वाहा, 100 रुपये आणि हळदी कुंकू लावा, अशा प्रकारचं चालते। असं करता करता काही लोक पूजापाठ करतात आणि मग अशा लहान लेकराचे पाय किंवा हात घरावर छापे मारून काय करतात, वास्तू शांत करतात। प्रियजन हो की वास्तू शांत करत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या विज्ञानाच्या मार्गदर्शनानुसार या घराला लागणारं संपूर्ण स्टील जे आहे हे जमिनीतल्या काही कणांना एकत्र करून बनवलेलं हे लोखंडाचे स्टील आहे। हे मानवनिर्मितीपासून आलेलं आहे। या घराला लागणारी संपूर्ण सिमेंट सुद्धा हे मानवनिर्मिती आहे। या घराला लागणाऱ्या विटी सुद्धा मानवनिर्मिती आहेत। या घराला लागणारा कलर मानवनिर्मिती आहे। या घराला लागणारी जी काही रेती आहे ही निसर्ग निर्मिती आहे, जी की पाण्यामध्ये वाहत आलेले काही कण आहेत दगडाचे। आणि मग हे संपूर्ण जर ऑलरेडी शांत असेल, मग शांत असणाऱ्या वस्तूला आपण शांत बनवू शकतो का ओम पेटवून? आपण काय शांत कोणाला करायचंय? वास्तूला शांत करायचंय का स्वतःच्या मनाला शांत करायचंय आपण? वा वा वा, सम्राटने उत्तर मस्त दिलं की स्वतःच्या मनावर आपल्याला विजय प्राप्त करण्यासाठी 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण समाजाला एकत्र केलं आणि सर्व प्रकारच्या दुःखातून, सर्व प्रकारच्या रोगातून, सर्व प्रकारच्या या बाटाबाटीमधून मुक्तता प्राप्त करण्याकरता 56 साली दीक्षा दिली आणि म्हणाले बाबासाहेब की अरे मानवी जीवन जर सुखपूर्वक जगायचं असेल तर स्वतःच्या तृष्णेवर विजय प्राप्त करा, स्वतःच्या रागावर विजय प्राप्त करा, स्वतःच्या गर्वावर विजय प्राप्त करा। आणि मानवी जीवन जगत असताना याच्याही पलीकडलं जर स्वार्थागामी, अनागामी, सकृतागामी जर आपल्याला सुखाची काय करून घ्यायचंय, लाभ करून घ्यायचंय, तर बाबासाहेब म्हणाले की आपल्या कष्टातील 20वा भाग दान द्या। जो व्यक्ती 20वा भाग दान देत असतो त्या व्यक्तीचा राग कमी होतो, लोभ कमी होते, गर्व कमी होते, तृष्णा कमी होते।
जो व्यक्ती मानवी जीवनामध्ये कधीही दान करत नाही आणि मग त्याच्या जीवनामध्ये लाख रुपये पगारही घरात आला तर कधी कधी घरमालकीन काय करते, भाडेकरूलाच म्हणते बाई बबल्याच्या बापाने काही मिरच्याच आणल्या नाही हो, आज त्याला वेळ नाही मिळाला 4 मिरच्याच्या भाजीला. अशा प्रकारची अवस्था 1 लाख रुपये कमावणाऱ्या घरमालकाच्या घरातली परिस्थिती अशा प्रकारे असते. पण जो व्यक्ती 100 रुपये कमवत असेल तर 5 रुपये पर डे दान दिले पाहिजे, 200 कमवत असेल तर 10 रुपये, 300 कमवत असेल तर 15 रुपये, 500 कमवत असेल तर 25 रुपये आणि 1000 रुपये पर डे कमवत असेल तर 50 रुपये पण पर डे दान टाकावं त्या गल्ल्यामध्ये. आणि 12 पौर्णिमा ज्या आहेत त्या 12 पौर्णिमेपैकी 1 पौर्णिमा आपण आपल्या घरी किंवा 3 पौर्णिमा आपल्या निवासस्थानी घ्यावं, किंवा मग कुठल्याही कारणाच्या निमित्ताने माझ्यासारख्या त्यागी भिक्षूला, आमच्या तिघापैकी अशा कोण्या भिक्षूला आपल्या घरी निवासस्थान आमंत्रित करावं, चटणी भाकर जे असेल त्यांना खायला द्यावं आणि जे जमा झालेले पैसे आहेत त्याच्यामध्ये काय करावं, संपूर्ण आजूबाजूचे जे काही संप्रदायाचे असतील, आपले बुद्धिझम असतील, कोणी असतील, या प्रत्येक लोकांना आमंत्रित करून सुंदर असं खीर बनवावं आणि मग ते खीर बनवून बुद्धापुढं असं ठेवून लोकांना ते खीर मिक्स करून दान करावं. आणि 1 लोटाभर पाणी त्या झाडाच्या बुडाला टाकावं बोधिवृक्षाच्या आणि म्हणावं की हे वृक्षा, हे निसर्गा, हे धरतरी माता, मी जे आज सत्कर्म केलेलं आहे की बाबासाहेबांनी 1956ला सांगितलं आहे की 20वा भाग दान द्या आणि त्या दानाच्या माध्यमातून मी जे काय आज दान केले सत्यवचन आहे, या सत्यवचनाच्या बळाने जग सुखी बनव, जगातले प्राणी सुखी बनव, माझ्या गावातले लोक सुखी बनव, माझे हितचिंतक नातेवाईक सुखी बनव, माझा परिवार सुखी बनव, त्यानंतर माझे मंगल हो. असा जो व्यक्ती नेहमी आणि वारंवार जीवनामध्ये वर्षातल्या 3 पौर्णिमेला जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीला काय होत असते की 100 दीर्घ आयुष्याचा लाभ होते. लाभल्या आयुष्यामध्ये खूप मोठं सौंदर्याचा लाभ होते, खूप मोठं निरोगी अवस्था लाभते, खूप मोठं सुख लाभते आणि खूप मोठं धन लाभते. मग मला सांगा त्या व्यक्तीला दुःख आहे का? नाही. मग या अगरबत्तीचा सुगंध हवेच्या विरोध दिशेने जात आहे. काय हवेच्या दिशेने जात आहे, पण या हवेच्या विरोध दिशेने सीलधारी माणसाचा सुगंध जात आहे. हवे या अगरबत्तीचा सुगंध कुठे चाललाय? हवेच्या दिशेनं. आणि हवेच्या विरोध दिशेने माणसाचा शीलाचा सुगंध जात आहे. कोणी ते म्हणेल की हे काय तुमचं नाव म्हणले? उमेश जोगदंड. काय खरंच मनुष्य आहे की आपला परिवार सांभाळता सांभाळता आपले नातेवाईक सांभाळता आणि बाबासाहेबांनी सांगितलंय की एखाद्या झाडाचा गुण घ्या आपल्यामध्ये. मग झाडाचा गुण कोणता घ्यायचा? की एखाद्या पक्षाने खाऊन घेतलं असेल वडाचं बी किंवा पिंपळाचं बी किंवा एखाद्या पेरूचं बी खाल्लं असेल आणि चालता चालता एखाद्या रस्त्यावर त्याने इष्टा केली असेल, त्या इष्टेमध्ये ते जांबाचं किंवा कोणतंही बीज असेल ते काय झालं, जमीन अशी फाटते बघा, त्याला भडवळ्या पडतात, काय म्हणतात त्याला, भेगा पडतात बघा. त्या भेगेमध्ये ते बीज गेलं आणि पाऊस पडल्याने ते झाड उगलं आणि उगल्याच्या नंतर मग ते झाड काय करू लागलं, अनेक उन्हासंग संघर्ष करू लागलं, थंडीसंग संघर्ष करू लागलं, हवेसंग संघर्ष करू लागलं, पावसासोबत संघर्ष करू लागलं आणि स्वतःला विशाल त्या झाडांनी बनवलं. आणि विशाल झाडांनी त्या स्वतःला बनवलं आणि मग त्या रस्त्यानं जाईल त्या व्यक्तीला ते झाड फ्री सावली देऊ लागलं. काय देऊ लागलं? जो त्या रस्त्यानं जाईल त्याला फ्री सावली, जो त्या रस्त्यानं जाईल त्याला फ्री ऑक्सिजन देऊ लागलं, जो त्या रस्त्यानं जात त्या झाडाखाली बसल्याच्या नंतर फ्री फळही त्याला खायला देऊ लागलं. आणि ते झाड फ्री त्या व्यक्तीला औषध बनवण्यासाठी पाला किंवा सालही देऊ लागलं. आणि तेच झाड फ्री लोकांना स्वयंपाक बनवण्यासाठी काड्या पण देऊ लागले. मग ते झाड उभं आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी जीवन जगते का स्वतःसाठी जगते? कसं जगते झाड? दुसऱ्यांसाठी जगते ना. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली 4 लेकरं, पत्नी, सोन्यासारखे आई वडील सगळं त्याग केला आणि 2 वर्षे 11 महिन्याचं संविधान तयार करण्यासाठी 1949च्या अगोदर लंडन या देशामध्ये जाऊन कोलंबिया विद्यापीठामध्ये 8 वर्षाच्या डिग्र्या केवळ 2.5 वर्षात प्राप्त केल्या. आणि 1949 साली भारतामध्ये येऊन काय केलं त्यांनी? भारतीय संविधान दान देऊन टाकून दिलं. 2 वर्ष 11 महिने 17 दिवसामध्ये तयार करून. अगर त्यांनी ते संविधान दिलं नसतं तर आज जोगदंड परिवाराने हे सुंदर घर बनवलं नसतं, सुंदर एक कपडे घातले नसते आणि मी बी वस्त्र घालून तुमच्या समोर बसलेला नसतो. कोठे ना कोठे आज मी सालानं म्हणा का काही म्हणा असतो का नसतो?
हे भगवान जाणे असतो का नसतो. पण त्या महामानवाने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं सर्वस्व त्याग केला आणि बहुजन हिताय लोकानुकंपाय लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या हितासाठी त्यांनी आपले लेकराकडे पाहिलं नाही, पत्नीकडे पाहिलं नाही, आईवडिलाकडे पाहिलं नाही, केवळ स्वतःकडे सुद्धा नाही पाहिलं. जर बाबासाहेबांनी स्वतःकडे थोडं जरी ध्यान दिलं असतं, वेळेला जेवण केलं असतं, वेळेला झोप केली असती, तर बाबासाहेब आजही काठी वाकवत वाकत आज आपल्यामध्ये असते. हे सत्यवचन तेवढंच आहे. मनुष्याचे दिवस का कमी होत असतात, मनुष्याला अनेक अडथळे बाधे का येत असतात की मनुष्य स्वतःवर ध्यान देत नाही म्हणून येत असतात. तेवढंच नव्हे तर मनुष्याकडे खायला सोन्याच्या ताटामध्ये जेवण आहे, पण चिंता नावाचा रोग लागला तेव्हाही मनुष्याचं शरीर काम करत नाही. या गोष्टी सांगण्यासाठी माझ्याकडे वेळ फार कमी आहे. अजून एका कार्यक्रमाला मला जायचंच आहे, एक कार्यक्रम अजून मला एक हँडल करायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो प्रियजन हो की हे जे घर आपण तयार केलेलं आहे की या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने आपण घरभरणी केली पाहिजे. कशाने केली पाहिजे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने. अनेक लोक काय करतात, या पुढं या ठिकाणी या सत्य वचनाच्या बलाने जोगण परिवार जोगण नातेवाईकाचं खूप मंगल हो, कल्याण हो. या सत्य वचनाच्या बलाने शंभर आयुष्याचा लाभ हो, लाभल्या आयुष्यात दिवसागणित धन वाढो, दिवसागणित दान पारमी परिपूर्ण हो. सदा घ्या 3 वेळा दर्शन घ्या. अभिवादन सदा सुखी. ठीक.